एखादं हिंस्त्र श्वापद आपलं सावज टिपण्यासाठी जसं लपून बसतं आणि काम करत राहतं, तसं कित्येक दशक लोकशाहीचं सावज टिपण्यासाठी ही संघ यंत्रणा काम करत होती, आराखडे रचत होती. सत्ता हातात कशी घ्यायची आणि सत्ता हातात आल्यावर कायदे कसे बदलायचे याचं नियोजन केलं जातं. जे जे आज घडतंय, माझं स्वतःचं अतिशय स्पष्ट मत आहे, यातली प्रत्येक गोष्ट कागदावर आधी होती. ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये रॅन्डम, हे असंच घडत नाहीये. हे अत्यंत पद्धतशीरपणे घडवण्याचं नियोजन केलं गेलं आणि ज्या क्षणी सत्ता हातात आली, ही याच्यात प्रत्येक गोष्ट मुतडीतनं त्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली. मग विविध कायदे तुम्ही जे मेधाताई मगाशी सांगितले त्यातले होणारे बदल, निवडणूक आयोगाची सगळी कार्यपद्धती, निवडणूक आयुक्ताची निवड पद्धती, प्रत्येक गोष्ट त्यांनी बदलायला सुरुवात केली. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली मला पाहिजे की जर तुमचा समज असेल की या देशात मोदी आणि अमित शहा हे सत्ता चालवत आहेत, जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे नाही पण भाजप नावाचा एक पक्ष सत्ता चालवतोय, चूक आहे. या देशाची सत्ता RSS चालवते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवतोय. हे चेहरे आहेत. आणि हे जे ज्ञानेश कुमार किंवा अजूनही हे जे निरनिराळ्या स्वायत्त संस्थांच्या प्रमुखपदी किंवा देशातल्या विविध संस्थांच्या प्रमुखपदी किंवा देशातल्या शिक्षण संस्थांच्या प्रमुखपदी बसलेली किंवा ही सर्व जी काही माणसं आहेत, हे संघाचे स्वयंसेवक आहेत. परवा 272 IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी जे पत्रक काढलं, तुम्ही जर ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, या संघाच्या स्लीपर सेल्स होत्या. आणि आपण जनतेच्या पैशावर या स्लीपर सेल्स मधल्या या दहशतवाद्यांना गेले कित्येक दशक पोसत होतो. ही 272 माणसं, त्यांना कुठलीही शरम नाही, त्यांना कुठलीही लाज नाही की ज्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करते. आणि लोकशाहीच्या बाकीच्या खांबांबद्दल तर काय बोलायचं. विधिमंडळ, प्रशासकीय यंत्रणा आणि मीडिया, वृत्तपत्र, म्हणजे तुम्ही असं पहा की सगळ्याच बाजूनी लोकशाहीची पूर्णपणे पडझड होतीये. नुसती पडझड नाही तर एखाद्या भूकंपाचा सतत हादरा बसत एखादं शहर कसं कोसळावं तसा देश हा आता कोसळायला सुरुवात झालेली.